नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योतिधुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओत आपण बघतोय माझा गाव ते मुंबईचा प्रवास झाले 3-4 दिवसच मी गावाला होती आणि आता आपण परत चाललेलो आहोत। तर हे आहे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन। तर मधला दिवस आहे, म्हणजे आज आहे गुरुवार, तरीसुद्धा आहे ना तुम्ही गर्दी बघू शकताय। खूपच गर्दी आहे गाडीला। आता बघूया बसायला वगैरे जागा, माझं काही रिझर्वेशन वगैरे नाही आहे, पण बसायला वगैरे जागा मिळते की नाही तर तुम्ही बघू शकता गाडीला गर्दी आहे। पण इकडे कसं असतं ना की रेल्वेचा एक डबा आहे ना सेपरेट असा संगमेश्वर चिपळूणसाठी वगैरे ठेवला जातो, तर त्या डब्यात मी बसणार आहे। आपण ट्रेन पकडलेली आहे आणि मधलाच वार आहे, तर गाडी थोडीफार अशी खाली होती, म्हणजे संडेला वगैरे गर्दी असते। तर आपल्याला आहे ना जागासुद्धा तुम्ही बघू शकता छान अशी बसायला मिळालेली आहे। तर आता आपण आहे ना दिव्यावरून आहे ना दादरला जाणारी गाडी, म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसची गाडी पकडलेली आहे, पण आपण दादरला उतरणार आहोत। त्यानंतर परत एक गाडी आपल्याला चेंज करून जावं लागणार आहे। तर आता मी गाडी पकडलेली आहे दादरवरून मालाडसाठी। तर आता थोड्याच वेळात मालाड येईल, त्यानंतर आपण रिक्षा पकडून आहे ना घरी जाणार आहोत। तर मी फायनली घरी पोचलेली आहे। संगमेश्वरवरून दिवा आणि दिव्यावरून दादर आणि दादरवरून मालाड असा मोठा प्रवास करून तरीसुद्धा खूप लवकर आली गाडी, 3:45 वाजताच मी घरी पोचली। तर चला आता नेहमीची कामं आपली। तर नाश्त्यासाठी आहे ना वडापाव आणलेला आहे, काहीच खाता आलं नाही दिवसभर ट्रेनमध्ये, आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30। तर जेवणाची तयारी आणि नेहमीची कामं, इकडे भात ठेवलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता भाजीसुद्धा झालेली आहे। तर चला इथून पुढे आपले नेहमीचे मुंबईचे व्हिडिओ रेसिपीज वगैरे बघायला मिळतील। तर चला हा व्हिडिओ इकडेच थांबवते आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि इथून पुढे आपले नेहमीचेच रेसिपी किंवा इतर काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।